पण मला अजिबात असं वाटलं नव्हतं की आजचा प्रवास हा या पद्धतीचा होईल. कोकण रेल्वेला दिवसेंदिवस ही गर्दी खूप असते आणि नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र काव तुमचं एकदा स्वागत करतो आपल्या आपली भटक्या यूट्यूब चॅनलवर. बाजूला ट्रेन जात आहे त्याच्यामुळे आवाज येईल की नाही काही सांगता येत नाही. 3 वाजले आहेत आणि मी 3 वाजता आज ऑफिसमधून सुट्टी घेतलेली आहे कारण मला जायचं आहे माझ्या गावी माणगाव तलामध्ये गायमुख हे माझं गाव आहे. तर मित्रांनो, मी महिन्यामध्ये एखाद दिवस तरी मी माझ्या गावी जात असतो कारण माझी आई तिकडे एकटीच आहे. आणि गेल्या जूनमध्ये मी गेलो होतो आणि आता परत मी आजच्या तारखेला गावी जात आहे. आणि हा आपला ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे. आपल्या पावसाचे अपडेट, कोकण रेल्वेचे अपडेट आपल्याला मिळणार आहे इथून. पण मला 3:13ची ट्रेन कुर्लावरून पकडायची होती पण मला खूप लेट झाला आणि आता 3:17ची लोकल इथे लागलेली आहे. मला ती पकडून आपल्या इथे पनवेलला जायचं आहे आणि पनवेलवरून 4:20ची मत्स्यगंधा ही ट्रेन आहे. ती 4:20ला पनवेलवरून सुटेल आणि 6 वाजेपर्यंत आपल्याला माणगावमध्ये पोचेल. तर तिथून पुढचा प्रवास हा आपला एस टीचा असणार आहे. तर आपली आता इथे कुर्लामध्ये 3:17ची ट्रेन आलेली आहे आणि ती आता पकडून आपण जातो. चला. ट्रेन मत्स्यगंधा ही सोबतच आलेली आहे. आपले लोकल पण एकाच टायमाला आले आणि मत्स्यगंधा ट्रेन ही सुद्धा एकाच टायमाला आले. आपल्याला पटापट जाऊन ट्रेन पकडावी लागेल. मित्रांनो, मी कुर्ल्यावरून 3:17ची लोकल पकडून आता पनवेलला पोचलो आहे. पनवेलला लोकल ट्रेन आणि आपली मत्स्यगंधा एक्सप्रेस ही एकाच टायमाला इथे पोचली. त्याच्यामुळे धावपळ झाली आणि मी आता ट्रेन पकडायला इथे पोचलो आहे. आपण कुर्ल्यावरूनच माणगावसाठी जी तिकीट काढली त्याच्यामुळं आपल्याला धावत ही ट्रेन पकडता आली आहे. ट्रेन ही आपली ऑन टाईम इथे पोचलेली आहे. कुर्ल्यावरून ही माणगावपर्यंत ही ऑन टाईम असतेच आणि आपण इथे पोचलो आणि आता आपण ट्रेनमध्ये जाऊया.
मित्रांनो, मी आता जस्ट माणगावला पोचलो आहे. पनवेलवरून 4:20ला डॉट 4:20ला आपली ट्रेन सुटली होती आणि 5:45 साधा टायमिंग आहे, पण 5:45ला 15 मिनिट आधीच ट्रेन आपली इथे पोचलेली आहे माणगावमध्ये. तर आता प्रवास खूप छान झाला. पनवेल सोडल्यानंतर पाऊस होता, पण मध्ये खूप पाऊस होता आणि आत्ता माणगावला पोचलो आहे तर रिमझिम चालू आहे. पण आता पुढचा प्रवास आपला एस टीचा असणार आहे. माणगाववरून माझ्या गावची एस टी आहे, पण ती 7 वाजताची आहे. त्याच्यामुळं आपण इथून माणगावला चालतच जाणार आहोत आणि एस टी आपली पकडणार आहोत. तोपर्यंत मी आपला माणगावचा रेल्वे स्टेशन तुम्हाला दाखवतो. इकडे सुद्धा तिकीट विंडो आहे. इकडे फ्रेश होण्यासाठी शौचालय वगैरे आणि ही आपली खालीसुद्धा एक तिकीट काउंटर आहे आणि इकडेही लोकांना बसण्याची जागा आहे. आणि आपण आलेलो आहोत आता माणगावच्या स्टेशनच्या बाहेर आणि हे आता नवीनच सुशोभीकरण केलेलं आहे रेल्वेने. खूप छान असं आहे. स्वर्ग कोकणाच्या मातीवर, वंदे भारत कोकणच्या निसर्गात. स्वर्गाहून सुंदर आपलं कोकण हे असं चांगलं असं सुशोभीकरण हे माणगाव स्टेशनचं इथं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे सुशोभीकरण पब्लिक वर्क डिपार्टमेंट PWD महाराष्ट्र यांच्यामार्फत झालेलं आहे. आणि म्हणजे कोकणातील जे काही स्टेशनचे सुशोभीकरण झालेलं आहे ते PWD या संस्थेने किंवा जी काही संस्था आहे त्यांनी काय केलेलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता प्रतापगड आहे, रायगड आहे. खूप छान असं सुशोभीकरण झालेलं आहे. आपल्याला इकडे पार्किंगसुद्धा स्टेशनच्या बाहेरच पार्किंगसुद्धा मिळेल. आणि इकडे आपलं ऑटो स्टँड आहे, रिक्षा स्टँड. इथून माणगाव पर सीट 10 रुपये आहे आणि चालत आपण गेलो तर 5 ते 10 मिनिट, जास्तीत जास्त 10 मिनटात आपण माणगावला चालत पोचतो. इकडे माणगाव रत्नागिरी या साईडला आणि आपण आलो इकडून पनवेल साईड ही आहे आपली. तर गाड्या तर हायवेला खूपच सुसाट आहेत, मुंबई गोवा हायवे. आणि ही आपली कोकण रेल्वेची मार्गिका इकडे आहे, स्टेशन इकडे आहे. तर आपण चालतच आपण चाललो आहे. पावसाने उसंत घेतली, खूप बरं झालं. मित्रांनो, मी मगापासून म्हणतो आहे की माझा प्रवास हा खूप छान झाला, सुखाचा झाला. हे शक्य झालं ते आपले कोकण रेल्वेमुळे. तुम्ही बघत असाल, आपण बघतो आहे की जवळपास 16-17 वर्ष झाली आपला मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे, पण ते अद्यापही आपल्याला होताना दिसत नाही. कित्येक लोकांनी आंदोलनं केली, काही केली, तर तरी पण ते होताना दिसत नाही. लोकांनी आपल्या जमिनी दिल्या, पण अजूनही वाटत नाही की पुढेही ते 1-2 वर्ष काम सुरळीत होईल. आणि ते लोक आश्वासन देतात, पण ते होताना काहीच दिसत नाही. पण आजचा प्रवास खूप छान झाला ते कोकण रेल्वेमुळे. पण मित्रांनो, एक प्रश्न पडतो की कोकण रेल्वे ही महाराष्ट्रातून जास्तीत जास्त किलोमीटर धावते. म्हणजे जवळपास 300-350 किलोमीटर ही महाराष्ट्रातून जाते आणि पुढे 100 किलोमीटर गोव्यातून जाते आणि 200-250 किलोमीटर ही कर्नाटकमध्ये जाते. रोहा ते ठोकूर म्हणजे महाराष्ट्रामधील कोकणातील आपलं रोहा आणि ठोकूर हे कर्नाटक राज्यातील शेवटचं स्टेशन आहे कोकण रेल्वेचं.
पण महाराष्ट्राचं कॉन्ट्रिब्युशन ही दोन्ही राज्यापेक्षा खूप जास्त आहे. तरी पण आपल्याला कोकण रेल्वेला 3च गाड्या उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्या कोकण रेल्वेला टर्मिनल्स नसल्यामुळे आपल्या इथून गाड्या सुटत नाही किंवा सावंतवाडीचा जो टर्मिनल्स होणार आहे तो लवकरात लवकर हो आणि कोकण रेल्वेसाठी ज्या 3 गाड्या आहेत त्या 3च्या 10 गाड्या हो. काही सावंतवाडीचा आपला टर्मिनल्स झाला तर तिथून गाड्या सुटू शकतात. मित्रांनो, मी आता माणगाव बस स्टँडला पोचलेलो आहे आणि इथूनच आता माझ्या गावची एस टी पनेली एस टी ही आता मला पकडायची आहे. सामान देऊ नका, सामान सोडून कुठेही जाऊ नका, कारण मित्रांनो माझ्या गावची ही एस टी इथे आलेली आहे आणि आता मी ती पकडून तलेगावपर्यंत. पहिली माझ्या गावची होती पण ते आता तलेगावपर्यंतच एस टी केलेली आहे, कारण वरती प्रवासी मिळत नाहीत आमच्या गावी. कारण माणगावचा आणि आमचा काही जास्त संबंध येत नाही, त्याच्यामुळे प्रवासी नसल्यामुळे ते आता तलेगावपर्यंतच चालवली जात आहे. मित्रांनो, मी आता आमच्या पनेली एस टी म्हणजे तलेगाव माणगाव एस टीमध्ये आता बसलेला आहे, चढलेला आहे वर. तर आता हा एस टीचा प्रवास असणार आहे आणि इथून मी आता जाणार. ही एस टी पहिली आमच्या पनेलीमध्ये जायचे, पण तिकडे प्रवासी मिळत नाही. माणगावमध्ये येण्यासाठी पनेलीवरून प्रवासी नाही मिळत आणि काही गैरसोयी होत असतील कंडक्टर आणि ड्रायव्हरच्या, त्याच्यामुळे ती एस टी तलेगावपर्यंतच चालवण्यात येते. म्हणजे तलेगावपासून वरती माझं गाव हे जवळपास 3-3.5 किलोमीटर आहे. तर आपण ते तिथून मला तलावरून येणारी काशुकल एस टी वस्तीची एस टी आमची मिळते का ते मी बघेन. नाहीतर मग एखादा कॉल करून मी कोणाला तरी बोलू. नाहीच झालं तर मला माझ्या गावापर्यंत चालत जावं लागेल. आमची दुपारची एस टीसुद्धा माणगाव एस टी होती, ती पण प्रवासी नसल्यामुळे ते तलेगाव मध्ये चालवण्यात येते. कारण माणगावचं आणि आमच्या गावांचं तिकडच्या गावांचा काहीच संबंध येत नाही. आमचा तालुका तला असल्यामुळे माणगावला कोणाचं येणं जाणं होत नाही. पण तलेगावच्या खाली जी गावं आहेत, उसर म्हणा, बोरगरपासून खरवली ही गाडी पूर्ण त्याच लोकांनी फुल असते आणि ही त्यांच्यासाठी खूप सोयीस्कर आहे. आमच्यासाठी पण सोयीस्कर आहे, पण प्रवासी इकडं पण येत नाही. तर हा आता आपला एस टीचा प्रवास आहे. तर आपण बघूया. मित्रांनो, आता आपली एस टी आपली माणगावमधून सुटलेली आहे. खाली झालेली आहे. जी माणगावरून एस टी सुटते ती खरवली ते बोरगर या ठिकाणी पूर्णतः खाली होते. क्वचितच लोक हे आमच्या उसर किंवा तलेगाव म्हणा किंवा बोरचामण म्हणा, इकडे चरई म्हणा, क्वचितच लोक तिकडे जातात.
त्याच्यामुळेच ही आमची पहिली एस टी ही बंद करून म्हणजे प्रवासी न मिळाल्याने बंद करून ती आता तलेगावपर्यंतच चालू. मित्रांनो, माणगाववरून सुटलेली तलेगाव एस टी बरोबर पाऊण तासात तलेगावमध्ये पोचली. या एस टीला जवळपास खरवली, पेन, बोरगर या ठिकाणी जास्त प्रवासी असल्यामुळे ती तिथेच खाली होऊन जाते. मी तलेगावपर्यंत एखादा प्रवासी मी इथे उतरलो आणि जवळपास चरईला दोघेजण उतरले. बाकी वरती आमच्याकडे प्रवासी न मिळाल्याने ती एस टी पणेलीमधून तलेगाव चालवली जाते आणि तलेगाववरून सुद्धा ती एस टी वस्तीला चरई या ठिकाणी गेलेली आहे. तर आता मी इथून माझा पुढचा प्रवास मी तलेगाव गावामध्ये विचारणा केली की आमची तला एस टी वस्तीची एस टी चालू आहे का, कारण मे महिन्यात ती बंद होती, कारण कॉलेजेस वगैरे बंद असल्यामुळे तिला प्रवासी मिळायचे नाही सकाळी. तर आत्ता तलेगावमध्ये विचारणा केली आणि समजलं की तला एस टी ही वस्तीची चालू आहे. तर आपण तिचीच वाट बघतो आहे. जवळपास 10-15 मिनिट झाले. जर ती एस टी आली नाही तर मला इथून चालत जावं लागेल किंवा एखादा कोणी बाईकवाला वगैरे आला तर त्याच्याबरोबर मला माझ्या गावी जावं लागेल. तर आता बघूया कोणी भेटतं आहे का किंवा एस टी आपली येते का. जवळपास 10-15 मिनिट अजून वाट बघू. जर नाहीच आली तर मग मी चालत जाईल. पाऊस खूप जोरात आलेला आहे आणि मगापासून तर नव्हता, आता चालू झाला आहे. आता किती वेळ चालू राहतो आहे हे बघावं लागेल आणि देवकृपेने एस टी माझी यावी, आमची वस्तीची तला एस टी यावी हीच प्रार्थना करतो, कारण नाही तर मला कुठलंच साधन नाही. मित्रांनो, फायनली मी माझ्या गावी पोचलो आहे. तलेगावनंतर मला काय व्हिडिओ काढता आली नाही, कारण मोबाईल स्विच ऑफ झाला होता. मी 8:45 ते 9 वाजेपर्यंत घरी पोचलो. जर माणगाव एस टी आमच्या गावी आली असती तर मी जवळपास 8 वाजता घरी पोचलो असतो, पण ती आमच्या गावी येत नाही. तलेगावला पोचलो असता, तिथे विचारणा केली आणि तला एस टीची वस्तीची, तर ते लोक म्हणाले की तला एस टी वरती जात आहे, पण तला एस टी ही अजूनपर्यंत बंद आहे. कारण अजूनपर्यंत बंद म्हणजे चालू झाली होती, पण आज शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे, तर कॉलेजचे विद्यार्थी नसणार आहेत उद्यासाठी, कॉलेजला सुट्टी आहे. तर आज तला एस टीसुद्धा इकडे वस्तीला आली नाही. मी अजूनपर्यंत तलेगावमध्ये असतो किंवा मला चालत तरी यावं लागलं असतं 3 किलोमीटर या रात्रीपर्यंत. पण सुदैवाने आमच्याच गावातले व्यक्ती प्रकाश महाराज म्हणून ते माणगाव येथे सत्संगसाठी गेले होते लोकांना घेऊन त्यांच्या टेम्पोमध्ये, तर ते आले आणि मला सुदैवाने त्यांनी इथपर्यंत आमच्या गावापर्यंत पोचवलं. आमचे खूप खूप आभार. पण मला अजिबात असं वाटलं नव्हतं की आजचा प्रवास हा या पद्धतीचा होईल, कारण मी प्रत्येक वेळेस जेव्हा गावी येतो तेव्हा ट्रेननेच येतो, मत्स्यगंधानेच येतो. ऑफिसमधून 3 वाजता आमची काउंटिंगची सुट्टी होते, तर ती काउंटिंगची सुट्टी घेतल्यावर मत्स्यगंधा पनवेलवरून पकडली का 6 वाजता बरोबर माणगावला सोडते आणि तिथून मग 7ची एस टी आमच्या गावची ती बरोबर 8 वाजता इथे पोचतो. पण आजचा प्रवास खूपच खतरनाक होता. ट्रेनचा प्रवास व्यवस्थित झाला, म्हणजे जरी 1.5 तास उद्याने आलो तर तरी काही वाटलं नाही. पण एस टीचा माणगावला जेव्हा मी पोचलो बस स्टँडमध्ये बसस्थानकात, तर तिथे एस टीचा बोर्डच वाचून मी अचार झालो की पनवेलीच्या पुढे तलेगाव कसं झालं. तर विचारणा केली असता काही त्यांच्या समस्या आहेत. आमच्या गावीसुद्धा त्यांना राहण्याची व्यवस्था नाही आहे पावसाची किंवा पाण्याची व्यवस्था असेल, कारण गावात आता सध्या कोणी नाही, म्हातारी लोक असतात, तर त्यांना ही पाणी वगैरे किंवा द्यायला जमत नसेल.
त्याच्यामुळे त्यांनी ती एस टी तळेगावपर्यंत चालवली आहे सध्या तरी. तर ते म्हणाले की जेव्हा सुविधा होतील व्यवस्थित तेव्हा आम्ही पुन्हा तुमच्या गावची एस टी चालू करू. अशी दुपारची एस टीसुद्धा इकडे प्रवासी नसल्यामुळे माणगाव एस टी आमची बंद आहे. साहजिकच आहे, प्रवासी नसल्यामुळे ते काय वरती येणार नाही, कारण माणगावचा आणि आमच्या विभागाचा काही जास्त संबंध येत नाही. क्वचितच लोक माणगावला राहतात, कारण आमचा तालुका हा कला आहे आणि तिथे प्रशासकीय किंवा काही कामं असतील ते आमचे चालले जातात. तर हा आजचा प्रवास खूप भयानक झाला होता. चालू करण्याचे पण चान्सेस होते, पण तसं काही घडलं नाही. सुदैवाने घरी व्यवस्थित पोचलो आणि पाऊस आलेला आहे बघा. तर पाऊस खूप आहे गावी, पाऊस आणि वारा. आमचा गाव हा एकदम डोंगरावर आहे आणि आमची शक्यतो आमची घरं ही खूपच वरच्या साईडला आहेत डोंगरावर. म्हणजे सह्याद्री जरी सह्याद्रीसुद्धा दिसतो आमच्या गावातून. पाऊस खूप आहे इकडे, वारा पण खूप असतो आणि आता पण ही म्हणजे 5-5 मिनिटांनी सरी चालूच आहे गावाला. म्हणजे असं बोलायला नको की पाऊस बंद आहे म्हणून. तर आता पण ही सर आलेली आहे. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अजून एक, आपल्या कोकणी फटक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. बाय बाय.